हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्डचा 11th लेसन मॅथमॅटिक्सचा स्टॅटिस्टिक्स याचा आपण पार्ट 2 पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर सब डिवायडेड बार ग्राफ किंवा सब डिवायडेड बार डायग्रॅम याच्याविषयी स्टडी करणार आहोत। आपण 7th स्टँडर्डमध्ये काय शिकलेलो होतो तर 7th स्टँडर्डमध्ये आपण जॉईंट 6th स्टँडर्डला बार ग्राफ, सेकंड स्टँडर्डला जॉईंट बार ग्राफ आणि 8th स्टँडर्डमध्ये आपण सब डिवायडेड बार ग्राफ पाहणार आहोत। सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे काय तर बार ग्राफ सारखाच बार ग्राफ काढायचा आणि त्याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे। म्हणजे जॉईंट बार ग्राफमध्ये आपण दोन बार ग्राफ काढायचो, एकमेकाला जॉईंट असलेल्या दोन माहिती आपण जॉईंट बारग्राफमध्ये द्यायचो, पण सब डिवायडेड बारग्राफमध्ये आपण एकच बारग्राफ काढणार आणि त्याच्यात दोन माहिती फिलअप करणार। कशा करणार हे पहा, तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि मी तुम्हाला याच्या पुढचे एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस सेटचे ते मी तुमच्या ग्राफ पेपरवरती, ग्राफ बुकवरती मी सॉल्व करून दाखवणारच आहे। इथे बघा काय सांगितलेलं आहे की ॲज अ जॉईंट बार ग्राफ वी कॅन कम्पेअर द इन्फॉर्मेशन इन अ डाटा बाय अ सब डिवायडेड बार ग्राफ ऑल्सो। हिअर इन्फॉर्मेशन ऑफ 2 or more constituent इज शोन बाय पार्ट फॉर द सिंगल बार। म्हणजे इथे बघा टाउन दिलेलं आहे, इथलापूर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मेल लेबर किती आहेत, फिमेल लेबर किती आहेत आणि टोटल किती आहेत, बरोबर। धानोडी दिलेलं आहे, 18 आहेत मेल वर्कर म्हणजे पुरुष कामगार आणि 40 आहेत महिला कामगार। कर्मदाबादमध्ये 100 आहेत पुरुष कामगार आणि 60 आहेत महिला कामगार। आता ह्या इन्फॉर्मेशननी जर आपण बारग्राफ, जॉईंट बारग्राफ काढायला गेलो तर आपण हे दोन असे बार उभा करू, एक मेल एक फिमेल, पण सब डिवाइडमध्ये एकच करायचा बारग्राफ। आपण एक बारग्राफ करण्यासाठी सगळ्यात पहिले त्याची ॲडिशन करून घ्यायची दोघांची। बघा 180 + 120 30, 80 + 40 इथे येणार 120 आणि 100 + 60 160। पहा, अशी ॲडिशन केल्यावरती पुढे काय केलेलं आहे बघा, पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे इथे काय करायचं तर पूर्ण टोटल त्या ॲडिशनचा ग्राफ काढला, बार ग्राफ हां, आणि त्याच्यामध्ये जे मेल आहेत ते ब्लू ह्याने दाखवले, जे मेल आहेत ते आणि वरती आहेत त्या फिमेल, म्हणजे एकाच बारग्राफमध्ये मेल आणि फिमेल दाखवलेले आहेत यालाच म्हणायचं, आणि एकाच बारग्राफमध्ये दोन डिवाइड केलेले आहेत यालाच म्हणायचं सब डिवायडेड बार ग्राफ। सब डिवायडेड बार ग्राफ कसा काढायचा हे मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा सांगणार। आता ह्या व्हिडिओमध्येच नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत। हे एक्झाम्पल आहेत 2nd, 3rd, 4th, हे मी तुम्हाला ग्राफ बुकवरती कसा सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा ह्याची माहिती देणार आहे। आपण आता प्रॅक्टिस सेट 11.2 सॉल्व करणार आहोत। सब डिवायडेड बारग्राफमध्ये एकाच बारग्राफमध्ये दोन माहिती, एकाच बारग्राफमध्ये दोन माहिती डिवाइड करून दिलेली असते त्यालाच म्हणतात सब डिवायडेड बारग्राफ। बघा 11.2 मध्ये ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन। पहा इथे काय सांगितलेलं आहे की खालचा ग्राफ पाहायचा आणि आन्सर द्यायचे आहेत। बघा ग्राफ कसला आहे, सब डिवायडेड बार ग्राफ आहे हा। काय केलेलं आहे, एकाच बारमध्ये दोन इन्फॉर्मेशन डिवाइड करून दिलेले आहेत। स्केल ऑन वाय ॲक्सिस नेहमीसारखंच इथे 1 सेंटीमीटरला 200 दिलेलं आहे बघा। आणि सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली यांचं एप्रिल आणि मार्च महिन्याचं सेविंग दिलेलं आहे। एप्रिल महिन्याचं सेविंग ब्लूमध्ये दिलेलं आहे, मार्च महिन्याचं सेविंग व्हाईटमध्ये दिलेलं आहे। फर्स्ट विचारलंय स्टेट द टाईप ऑफ बारग्राफ। कोणत्या टाईपचा आहे हा बारग्राफ, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हा बारग्राफ आहे सब डिवायडेड बारग्राफ। बघा इथे आपल्याला आन्सर याचं दिलेलं आहे, तुम्ही हे लिहू शकता, सब डिवायडेड बारग्राफ आहे हा, बरोबर। सेकंड क्वेश्चन काय विचारलाय तर पुढे पहा, सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन मंथ ऑफ एप्रिल। एप्रिलमध्ये वैशालीची सेविंग किती होती, कुठे आहे वैशाली, ही बघा वैशाली। एप्रिल कशाने दाखवला आहे, ब्लूनी। आता वैशालीची सेविंग बघा किती होती, इथून तुम्ही पाहू शकता 600। वैशालीची सेविंग किती होती, ₹600। तुम्ही लिहू शकता इथे वैशालीज सेविंग इन अ मंथ ऑफ एप्रिल इज ₹600। परत सांगते, वैशालीज सेविंग इन अ मंथ ऑफ एप्रिल इज ₹600। थर्ड आहे हाऊ मच इज द टोटल सेविंग ऑफ सरोज इन द मंथ मार्च अँड एप्रिल। म्हणजे सरोजची मार्च आणि एप्रिलमध्ये टोटल विचारले सेविंग, कुठे आहे सरोज, ही पहा, ही आहे सरोज। टोटल किती आहे बघा इथून 800। म्हणजे तुम्ही असं लिहू शकता टोटल सेविंग, पहा तुम्ही लिहू शकता टोटल सेविंग ऑफ सरोज इज ₹800, बरोबर। आता फोर्थ क्वेश्चन काय विचारलाय
हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेघा. म्हणजे मेघाची किती जास्त, सविताची सेविंग किती जास्त आहे मेघापेक्षा. आधी सविताची सेविंग बघा, ही बघा सविताची सेविंग आहे 1000 टोटल, मायनस मेघाची सेविंग किती आहे. तर पहा इथे आपण पाहूया, ही आहे मेघाची सेविंग. किती आहे मेघाची सेविंग 500. म्हणजे किती जास्त आली ₹500 ही जास्त आली. तुम्ही असं लिहू शकता, सविता सेविंग इज ₹500 मोर दॅन मेघा. काय लिहायचं आहे, सविताच सेविंग इज ₹500 मोर दॅन मेघा. आता लास्ट एक क्वेश्चन आहे पहा तुम्हाला दिलेला. हुज सेविंग इन अ मंथ ऑफ एप्रिल इज लिस्ट. एप्रिल मंथमध्ये कुणाची सेविंग सगळ्यात कमी आहे. पहा इथे एप्रिल मंथमध्ये बघा इथे ब्लूमध्ये एप्रिल आहे, सगळ्यात कमी कुणाचा दिसतोय तुम्हाला, हा बघा मेघाचा. बरोबर, मेघाची सेविंग कमी आहे. मेघाज सेविंग इन अ मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. बघा मेघाज सेविंग इन अ मंथ ऑफ, म्हणजे हुजच्या इथे फक्त मेघा टाका. मेघाज सेविंग इन अ मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण डायरेक्ट ग्राफ पेपरवरती, ग्राफ बुकवरतीच हा सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन आहेत, हे आपण ग्राफ पेपरवरतीच सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे की आपण ग्राफ पेपरवरती कशा पद्धतीने हे काढायचं आहे. चला तर मग आता ग्राफ पेपरवरती बघूया. पहा सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन तुम्हाला सांगितलेला आहे, द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन स्टँडर्ड 5 टू स्टँडर्ड 8 म्हणजे 5, 6, 7, 8 ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. Scale दिलेला आहे आपल्याला on y axis 1 cm is equal to 10 student. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड मध्ये किती बॉईज किती गर्ल्स आहेत झेडपीच्या स्कूलमध्ये ते दिलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला सब डिव्हिजन ग्राफ काढायचा आहे. हा बघा, हा चार्ट आपल्याला दिलेला आहे. सगळ्यात पहिला आपण काय करणार बघा, इथे स्टँडर्ड दिलेला आहे. पहा तुम्हाला स्टँडर्ड दिलंय 5th, 6th, 7th, 8 बॉईज दिलेले आहेत, गर्ल्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं आपण काय करून घ्यायचं आहे, दोघांची ऍडिशन करून घ्यायची आहे, म्हणजे गर्ल्स आणि बॉईजची टोटल करून घ्यायची. हे तुम्ही जो आपला ब्लँक पेज असतो इथे लिहिणं अपेक्षित आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथेच लिहिलेलं आहे. तुम्ही हे इथे लिहायचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेनने सुद्धा लिहायचं नाहीये. व्हिडिओमध्ये पेन्सिलचं ब्लर येतं म्हणून मी पेन यूज केलेला आहे. तुम्ही कधीही ग्राफ काढताना पेन्सिल यूज करायची आहे, पेन यूज करायचा नाही. आणि हा जो चार्ट आहे जे टोटलचा आपण करणार आहोत तो ब्लँक पेज इकडे असतं अपोजिट साईडला, तिथे लिहायचं आहे, इथे लिहायचं नाही. पण व्हिडिओमध्ये दाखवणं सोयीचं पडावं म्हणून मी फक्त इथे हे आखून घेतलेलं आहे. चला तर मग आपण ह्याची ऍडिशन करूया. सगळ्यात पहिले सगळ्या 5th स्टँडर्डचे गर्ल बॉईज, 6th स्टँडर्डचे गर्ल्स बॉईज, 7th स्टँडर्डचे गर्ल्स बॉईज आणि 8th स्टँडर्डचे गर्ल्स बॉईज यांची ऍडिशन केली. 5th ची आली 51, 6th ची आली 40, 7th ची आली 35, 8th ची आली 45. हे करून घेतल्यावरती आता आपण बारग्राफ काढायला घेणार. बारग्राफ नाही, सब डिव्हिजन ग्राफ काढायला घेणार आहोत. बारग्राफ म्हणायचं नाही. पहा इथे आपण स्केल नेहमीसारखीच घेतलेली आहे. उभा y ऍक्सिस आणि आडवा x ऍक्सिस. स्केल त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला, तुम्ही घ्यायची नाहीये स्केल. स्केल काय दिलेली आहे बघा, ऑन y ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. ओरिजिन आपण ओ लिहून घेतला. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. 10, 20, 30, 40, 50, 60. 60 का, कारण आपल्याला 60च्या वरती काहीही नाही आहेत स्टुडंट. 51 जास्तीत जास्त आहेत. आता पहा इथे खाली लिहून घेतलेलं आहे 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जे अंतर ठेवणार आहात ते सेम ठेवायचं आहे. बघा मी 3-3 हे सोडलेले आहेत प्रत्येकामध्ये, बरोबर, जे इक्वल दिसलं पाहिजे. तुम्ही हा 5th मध्ये 3 सेंटीमीटर सोडा, 6 मध्ये आणि 7 मध्ये 2 तर चालणार नाही. सगळ्यामध्ये इक्वल सोडवलेलं पाहिजे. आता पहा काय करायचं, हे सगळं एवढं आखून झाल्यावरती इथे मी लिहिलेलं आहे जे आपल्याला दिलेलं आहे तेच स्केल. ऑन y ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. आणि बॉईजला मी असे लाईन्स मारणार आहे बॉईजच्या ह्याला आणि गर्ल्सचं ब्लँक ठेवणार आहे. ते मी इथे करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5th स्टँडर्डचे टोटल स्टुडंट आपण किती काढलेले आहेत पहा, ते आपण पहिले मार्क करून घ्यायचे आहेत. टोटल स्टुडंट किती झालेले आहेत 5th स्टँडर्डचे पहा. 5th स्टँडर्डचे आपण 51 स्टुडंट, म्हणजे या साईडला 50 बघा, 50 आणि 50च्या वरती एक लाईन आणि हे आपण हे काढून घ्यायचं आहे पहा.
बार ग्राफ जॉईंट बार ग्राफ काढताना आपण काय करत होतो, जर आपल्याला बॉईज आणि गर्ल्स दिले असतील तर आपण एका साईडला एक काढत होतो, बरोबर, 7th स्टँडर्ड मध्ये. पण इथे आपल्याला सब डिव्हिजन ग्राफमध्ये एकाच्या वरती एक काढायचे आहेत, बरोबर. म्हणजे जर तुम्ही बॉईज खाली काढत असाल तर वरती गर्ल्स, त्याच्याच वरती गर्ल्स आल्या पाहिजेत, म्हणून आपण टोटल केलेली आहे. टोटल आलेली आहे 51. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 51चा ग्राफ काढून घ्यायचा, म्हणजे बार हा 51चा काढला. आता ह्या 51 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली आपण बॉईज घेऊया. पहिले बॉईज दिलेले होते की नाही, बॉईज किती दिलेले आहेत 34. मग 30 आणि 30च्या वरती 4 हे झाले बॉईज. वरती उरलेल्या सगळ्या आपल्या गर्ल्स आहेत. बॉईजला आपण काय करायचं सांगितलंय, अशा लाईन्स दिलेल्या आहेत. हे झाला आपला 5th स्टँडर्डचा सब डिव्हिजन ग्राफ. खाली आहेत बॉईज आणि वरती ह्या गर्ल्स. आता 6th स्टँडर्डचं काढून घ्यायचं आहे. 6th स्टँडर्ड मध्ये एकूण किती आहेत स्टुडंट, 40. पहा इथून 40ला लाईन केलेली आहे इथे. सगळ्यात पहिले टोटल नंबर ऑफ स्टुडंटचा ग्राफ काढून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सब डिव्हिजन ग्राफ. याच्यामध्ये आपण या एकाच ग्राफमध्ये बॉईज गर्ल्स डिवाइड करतोय आणि आपण लास्ट काय केलेलं, बार जॉईंट बार ग्राफ, म्हणजे एका बार ग्राफला दुसरा बार ग्राफ जॉईन केला होता, म्हणून त्याला जॉईंट बार ग्राफ. आणि ह्याच्यामध्ये काय करतो, एकाच बारग्राफमध्ये आपण डिवाइड करतोय, म्हणून ह्याला म्हणतो सब डिव्हिजन ग्राफ. आता 6th स्टँडर्ड मध्ये बॉईज किती आहेत, तर बॉईज आहेत आपल्याला 26, म्हणून खालून 26ला म्हणजे हे 25 आणि 25च्या वरती एक 26. तुम्ही हे काढताना नेहमी काय करायचं, ही घ्या स्केल घ्या हवे तर. इथे 20च्या वरती 25 आणि 25च्या वरती एक फक्त मिलीमीटरचं हे करायचं, 26 आलेलं आहे. 26 काय आहेत, बॉईज आहेत. इथे आपण बॉईजला असं करायचं. उरलेल्या सगळ्या गर्ल्स ऍक्च्युली मोजायची पण गरज नाही, कारण 40 काढल्या, 40 मधले 26 बॉईज गेले की वरती 14 राहणार त्या गर्ल्स मोजायची सुद्धा गरज नाहीये. आता आहे 7th स्टँडर्ड. 7th स्टँडर्डचा टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहेत 35. पहा अशा पद्धतीने आपण पुढे पुढे नेऊया. आलेला आहे 35 आणि इथे 7th स्टँडर्ड. इथे आपण लाईन काढून घेतलेली आहे 35 स्टुडंट, बरोबर. आता 35 मध्ये बॉईज किती आहेत, 21, म्हणून आता बॉईज कडे जाऊया हळूहळू. बघा 20 आणि 20च्या वरती एक लाईन काढायची फक्त, 21 आणि 21ला आपण बॉईज असे कलर म्हणून अशा पद्धतीने कलर करायचा आहे. आता 8th स्टँडर्डला 45 स्टुडंट आहेत टोटल, म्हणून 45 वरती नेऊया आपण स्केल. वरती 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 हे 40च्या वरती 45 आणि खाली 8th स्टँडर्डचं जिथे आहे तिथे आपण वरती केलं 45. हा पहिला एकच ग्राफ काढून घेऊया. आणि आता काय करायचं आहे, हा ग्राफ काढून झाला. बॉईज किती आहेत 8th स्टँडर्डचे 25. बघा कुठे येतात 25, हे आले 20 आणि 20च्या वरती इथे आले 25. बॉईजला आपण अशा लाईन्स करून घेतोय. आता हे समजायला किती सोपं जातं पहा तुम्हाला, की 25 बॉईज आहेत, उरलेल्या सगळ्या 15 गर्ल्स राहिल्या. मोजायची पण गरज नाहीये आपल्याला. पहा 20 गर्ल्स आहेत. आपलं मगाशी थोडंसं चुकलेलं आहे, 20 उरलेल्या गर्ल्स आहेत, 15 नाही 20 गर्ल्स उरलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण इथे हा जॉईंट बार ग्राफ काढून घेतला, सॉरी सब डिव्हिजन ग्राफ काढून घेतलेला आहे. ह्याला म्हणायचं सब डिव्हिजन ग्राफ. काय केलेलं आहे, एकाच ग्राफमध्ये बारमध्ये आपण 2 डिवाइड केलेत, म्हणून ह्याला सब डिव्हिजन ग्राफ असं म्हटलं जातं. पहा हा झाला क्वेश्चन 2nd. आता आपण क्वेश्चन 3rd पाहूया. पहा क्वेश्चन 3rd काय सांगितलेलं आहे तुम्हाला, इन द फॉलोइंग टेबल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन अ इयर 2016 अँड 2017 इन 4 टाउन. म्हणजे 2016 आणि 2017 मध्ये 4 टाउन मध्ये किंवा 4 गावांच्या मध्ये, शहरांच्या मध्ये काय केलेलं आहे, वृक्षारोपण झालेलं आहे. त्याचा चार्ट दिलाय. हा तुम्हाला सब डिवायडेड ग्राफ बार ग्राफ काढायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सब डिवायडेड बार ग्राफ याचा काढायचा आहे. पहा काय सांगितलेलं आहे, हा चार्ट दिलेला आहे. चार्टचं सगळ्यात पहिलं आपण काय करायचं आहे, इथे टोटल करून घ्यायची आहे सगळ्यांची. हे सगळ्यात पहिलं करायचं आहे. टोटल झाल्यावरती पुढचं आपल्याला करायला एकदम सोपं जातं. बघा कर्जत मध्ये पहा काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपण ऍडिशन करून घेणार आहोत. काय करायचं तर कर्जत मध्ये 2016-17 मधले सगळे ऍड करायचे, वडगावची ऍड करायची, शिवपूरची ऍड करायची आणि खंडाळा दिलेला आहे बहुतेक, खंडाळ्याचे ऍड करायचे. आणि काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये, नंतर तुम्ही सब डिवायडेड बार ग्राफ काढू शकता. सगळ्यात पहिलं आपण ऍडिशन करून घेऊया. याची येईल 350,
याची ऍडिशन येणार आहे 550, याची आहे 450 आणि ह्याची 250. बरोबर. ही ऍडिशन काढून घेतल्यावरती आता आपण काय करायचं आहे, आपला डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे. मी परत सांगते, ह्याला डिवायडेड बार ग्राफ आपण का म्हणतो, तर आपण ह्याच्यामध्ये एकाच बार ग्राफ मध्ये 2 डिवाइड करत असतो, म्हणून ह्याला डिवायडेड बार ग्राफ म्हणतो. इथे बघा, स्केल ऑन वाय ऍक्सिस इज इक्वल टू 1 ट्री इज इक्वल टू 100 ट्रीज. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 ट्री. 1 सेंटीमीटरला आपण 100 ट्रीज घेतलेले आहेत. आणि काय करायचं आहे पुढे तुम्हाला, इयर 2016 आपण लाईन करणार आहोत, शेडेड करणार आहोत, आणि इयर 2017 आपण ब्लँक म्हणजे कोरं ठेवणार आहोत. ते तिथे तुम्ही माहिती ऍड करून घ्यायची आहे. आता आपण बार ग्राफ, डिवायडेड बार ग्राफ काढायला स्टार्ट करणार आहोत. पहा काय केलेलं आहे इथे मी, बघा आधी खाली कर्जत, वडगाव आणि शिवपूर, खंडाळा लिहून घेतलंय. इथे 0 स्केल घेतलेला आहे. हा आहे आपला वाय ऍक्सिस आणि हा आहे एक्स ऍक्सिस. बरोबर. आता वाय ऍक्सिस वरती आपण स्केल लिहून काय घ्यायची, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 ट्री. 100, 200, 300, 400, 500, 600. खाली कर्जत, वडगाव, शिरपूर आणि खंडाळा हे लिहून घेतलेलं आहे आपण. आता काय करायचं, जे आपण टोटल नंबर काढलेले आहेत ऍड करून त्याचा आपण ग्राफ काढायचा. सगळ्यात पहिले बार ग्राफ. कर्जतचे टोटल नंबर झालेले आहेत 350. बघा 300 आणि वरती 50, 350 कर्जत. बरोबर. आणि आपण हे खाली पहिले बार ग्राफ काढला. हा बार ग्राफ कशाचा काढलेला आहे, कर्जतचा दोन्ही वर्षाचा काढलेला आहे, 2016 आणि 2017चा. आता काय करायचं आहे, आपण ह्याच्यामध्ये 2016 आणि 2017 डिवाइड करायचं आहे. बरोबर. आपण काय म्हटलेलं आहे, 2017 आपण शेडेड करून 16 शेडेड करून घेणार आहोत. 2016 आहे 150. बरोबर. 2016 ला कर्जत आहे 150, म्हणून आपण 150 ला अशी एक मार्क करून घ्यायची आहे. आता 150 जे आलेले आहेत ते आपण शेडेड करायचे आहेत. आणि ब्लँक उरलेले जे वरचे आहेत ते किती राहिलेले आहेत, 200 राहिलेले आहेत. ते झाले 2017 चे. काउंट करायची गरज नाही, कारण आपण टोटल नंबर मधून कर्जतचा 2016चं केलेलं आहे, 17 आपोआप येणार आहे. वडगावचं टोटल किती आहे, 550. पहा इथे 550, 550. सगळ्यात पहिले बार ग्राफ काढून घेऊया. पहा बार ग्राफ काढलेला आहे. आणि आता आपण डिवाइड करायचं आहे. डिवाइड काय करायचं, आता 2016 सगळीकडेच खाली घ्यायला पाहिजे तुम्हाला. बरोबर. 2016 मध्ये किती होतं वडगावला, 250. पहा बरं, 200 आणि 50 हे बघा इथे आलेलं आहे. आणि हे आपण आता शेड करणार आहोत. आणि वरचा आपोआपच तुमचा 2017चा वडगावचं येणार आहे. बरोबर. पुढे शिरपूरचं टोटल आहे 450. आपण हे टोटल जी आधी केलेली आहे ती ऑलरेडी तुमच्याकडे असली पाहिजे, ती माहिती असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. 450 टोटल आलेली आहे. टोटल 450 मध्ये आपण पहिला बार ग्राफ काढून घ्यायचा आहे शिरपूरचा. आणि मग 2016 ला किती, 200, म्हणून 200 ला लाईन मारून हा खालचा पार्ट शेडेड करायचा आहे. हा झाला 2016चा. उरलेला पार्ट 2017चा. त्याच्याशी तुम्हाला काही होत नाही, तो आपोआप येतो. तुमची जर ऍडिशन बरोबर असेल तर तो आपोआप येणार आहे. आता खंडाळाची टोटल आपण किती काढलेली आहे, 250. प्रत्येक वेळेला मला तुम्हाला टोटल दाखवणं शक्य नाहीये. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पाहायचं आहे, जिथे तुम्ही करून घ्याल तिथे पाहायचं आहे. बघा खंडाळा आलेला आहे 250 टोटल बारग्राफ. हा टोटलचा बारग्राफ काढला मी. आता ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं. 2016 किती सांगितलंय, 100 ला शेडेड करून घ्यायचं. अशी इतकं सोपं आहे सब डिवायडेड बारग्राफ काढणं. बारग्राफ सारखाच बारग्राफ काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे. एवढं सिंपल मेथड आहे. आता एक फोर्थ आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये, तो पाहूया आपण. पहा फोर्थ काय दिलेला आहे तुम्हाला, इन द फॉलोइंग टेबल डाटा ऑफ द ट्रान्सपोर्ट मीन युज्ड बाय स्टुडंट इन 8th स्टँडर्ड फॉर कम्युटेशन बिटवीन होम अँड स्कूल. म्हणजे घरून शाळेत जाण्यासाठी किंवा शाळेतून घरी येण्या जाण्यासाठी मुलांनी 8वीच्या कोणकोणते मीन्स ऑफ कम्युटेशन्स यूज केलेले आहेत, म्हणजे कोणते व्हेकल्स यूज केलेले आहेत, कशाने आलेले आहेत हे दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, अँड स्कूल इज गिवन, ड्रॉ द सबडिवायडेड बार ग्राफ डायग्राम टू शो द डाटा. हा डाटा दिलेला आहे, हा आपल्याला डिवायडेड बारग्राफ वरती दाखवायचा आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं आपण, हा डाटा तुम्हाला दिलेला आहे. पैठण, येवला आणि शहापूर ह्या 3 सिटीमध्ये, या 3 टाउनमध्ये 8th स्टँडर्डची स्टुडंट सायकलने किती जातात, बस ऑटोने किती जातात, चालत किती जातात हे दिलेलं आहे.
तुम्ही काय करायचं आहे, हा तुमच्या पुस्तकात दिलेला डाटा आहे, याचा हा तुम्ही ऍक्च्युली हा इथे लिहायचा नसतो, हा लिहायचा असतो हा ब्लँक पेजवरती. मला तुम्हाला दाखवण्यासाठी सोपं जावं म्हणून मी हा इथे लिहिलेला आहे. पहा काय करायचं आपण आता, ह्या तिघांचे ऍडिशन करून घ्यायचे नेहमीप्रमाणे, बरोबर. सब डिवायडेड बार ग्राफ करताना सगळ्याची ऍडिशन करून घ्यायची आहे. पहा या तिघांची ऍडिशन केली तर पैठणच्या तिघांची ऍडिशन केली तर आन्सर येणार आहे 5000. येवल्याच्या सगळ्याची ऍडिशन केली तर 3000. हे आलेले आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट हा तुमचे 2250 शहापूर. आता हे नंबर लक्षात ठेवायचे आणि पुढे आपण बारग्राफ काढायला घ्यायचा आहे. सब डिवायडेड बारग्राफ. पहा हे लक्षात घ्या. आता हे तुम्हाला प्रत्येक वेळा दाखवणं शक्य नाही, तुम्ही तुमच्या बुकमध्ये पहा किंवा लिहून घ्या कुठेतरी आणि हा पुढचा ग्राफ पाहूया आपण. चला तर मग आता ग्राफ पाहूया. पहा नेहमीच्या पद्धतीने मी अशा पद्धतीने आपण ग्राफ पेपरवरती काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. हे आता 8th स्टँडर्डच्या मुलांना हे सांगणं अपेक्षित नाही आहे. 5th स्टँडर्ड पासून तुम्ही ग्राफ शिकत आलेले आहात, त्यामुळे उभा हा एक्स ऍक्सिस असतो, आडवा वाय ऍक्सिस असतो, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. स्केल तुम्हाला दिलेला असेल किंवा नसेल किंवा तुम्ही ठरवायचं आहे, पण इथे तुम्हाला स्केल दिलेला आहे. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट. सायकलने जाणारे स्टुडंट आपण असं लाईन दाखवून शेड करून दाखवूया. बस ऑटोने जाणारे असे आपण गोळे गोळे करूया, मध्ये डॉट डॉट देऊया आणि फूट म्हणजे चालत जाणारे आपण ब्लँक ठेवूया. चला तर मग सोपं आहे. 3 आहे म्हणून काही घाबरायचं नाही. इथे पैठण, येवला आणि शहापूर लिहून घेतलेलं आहे. पैठणचे टोटल किती झालेले आहेत, सायकल, बस, ऑटो आणि ऑन फूट असे तिन्ही किती झालेले आहेत तर 500. मग आपण आता 500 कुठे आहे पहा, आणि पैठण इथे असं आपण सगळ्यात पहिले बारग्राफ काढून घेऊया. बारग्राफ आपला काढून झालेला आहे. आता आपण ह्याला डिवाइड करणार आहोत. बघा आता डिवाइड कसं करायचं तर सगळ्यात पहिलं आपण घेऊया ह्याच क्रमाने घेऊया, वरती सायकल, मग बस, ऑटो, मग ऑन फूट. तुम्हाला ज्या क्रमाने दिलेला आहे ना, ह्या सायकल, बस, ऑटो, फूट त्याच क्रमाने घेऊया. चला तर मग आता काय करायचं, सगळ्यात पहिलं सायकल. सायकलवरती आहे 3250. आता पहा इथे तुम्हाला 3000 म्हणजे 3250 करायचं आहे. आता हे तुम्ही कसं करणार तर तुमचा एक आहे 500चा, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही 3250 करायचं आहे. बघा आता 3000 आणि 250 म्हणजे तुमचा कुठे येणार आहे, हा एक्झॅक्ट मधला 3000 आणि 315च्या मध्ये 3250 येणार आहे इथे. हे झालेलं आहे तुमचे मुलं कसली, ही सायकलवरची, त्याला आपण बरोबर. आता आपण ह्याच्यावरती बस ऑटोची मुलं. आता बस ऑटोची किती आहेत मुलं तर बस ऑटोची आहेत 750. आता पहा 750 पाहण्यासाठी तुम्ही इथून वरतून मोजायचे आहेत 750. म्हणजेच इथे आले बघा, इथे 250 झाले आणि इथे 500. हा एक 500चा आहे आणि हाफ 250चा म्हणजे 400ला इथे आपल्याला बस आणि ऑटोचे स्टुडंट येतील आणि उरलेले ब्लँक आहेत ते चालत जाणार आहे. हे झालं पैठणचं. आता येवल्याचे सायकलवरती किती जातात तर 1500 आहे बघा. आधी टोटल किती आहेत येवल्याचे 3000. आधी काहीही करायचं नाही, पहिले टोटल काढून घ्या तुम्ही. टोटल काढलेले आहेत 3000 येवला, बरोबर. आता हा पहिला बारग्राफ काढून घ्या आणि मग ह्याला डिवाइड करायचं आहे. आता सायकलचे किती आहेत 1500. इथे टिक केली आणि ह्याला आपण शेडेड करून घेऊया. आणि येवलामध्ये बस ऑटोने जाणारे फक्त 500 आहेत, म्हणजे 1500च्या वरती 500 म्हणजे 2000. त्याला आपण असे डॉट डॉट देऊया. हे झाले कसले बस ऑटोचे आणि उरलेले सगळे चालत जाणारे बाय फूट. नंतर शहापूरचे काय आहेत पहा, टोटल आहे 2250. आता 2000 कुठे आलं हे बघा 2000 आणि 2000च्या वरचा नंबर कोणता आलेला आहे तर 2500. मग 2250 हा एक्झॅक्ट मधला येणार आहे, हा बघा. आणि हा बारग्राफ काढून घ्यायचा. सगळ्यात पहिले टोटल बारग्राफ आपण काढलेला आहे. आता त्याला डिवाइड करूया. डिवाइड करण्यासाठी सायकलने किती जातात 1250. हा झाला 1000, हा झाला 1000 आणि हा 500. याच्या मधला बरोबर मिड पॉइंट आहे, हा झाला आपला सायकलने जाणारे स्टुडंट म्हणजेच 1250. आणि वरती 500 बस आणि ऑटोनी बरोबर 1 सेंटीमीटर म्हणजे 500. हे झाले बस ऑटोचे आणि उरलेले बाय फूट, ऑन फूट.
इथे आपला हा 4th क्वेश्चन पण कम्प्लीट झालेला आहे. बघा अवघड काहीच नाहीये, एकदम सोपं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 11.2 कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बारग्राफ हा सब डिव्हिजन बारग्राफच आहे, पण तुम्हाला तो पर्सेंटेज बारग्राफ आता बघायचा आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय आहे ते सुद्धा आपण पार्ट 3 मध्ये कम्प्लीट करूया. या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील.